हे दत्त महाराजांचं सुखेने आरंभ इथे रात्री भजन बिजन चालू होतं. त्या सुवर्ण कळशावरती तिथे जोगेश्वरी आणि मल्हार भजन चालू होतं. तिकडे स्वामींचा मठ वगैरे असे बरेचसे स्थान, कौशल्य आणि देवाची महत्तम यंत्रणा या गावामध्ये. आणि आपण आता या बांधकामाचा जर विचार केला तर हे पप्पांप्रमाणे अतिशय घडे विटा, अतिशय भक्कम भट्टीच्या विटा बनवल्या आहेत त्यांनी. जास्त मटेरियल त्याच्यात वापरलेले. आणि हे सगळं फडणवीस साहेबांची एक कृपा झालेली आहे आमच्या महानुभाव पंथावरती. कारण की ते प्रत्यक्ष बाबाजींना भेटून त्यांनी बऱ्याच मोठ्या CRमध्ये हा फंड दिलेला आहे. आता याची सजावट आपण करणार आहे. कारण की ज्ञानेश्वर रचिला पाया तुका झालंच कळस. तर रूमची रचना अशा पद्धतीने आहे. छोटे छोटे रूम आहेत भक्तांना राहण्यासाठी, व्यवस्थित अगदी नीटनेटकं जिथल्या तिथे. बरं, आता काम चालूच आहे. त्याचं सजावटीचं काम वगैरे आपण घेणार आहे. आणि एका खंडोबाच्या मंदिराचंही काम मिळालं आहे आपल्याला, साती आसऱ्यांच्या मंदिराचं मिळालं. आणि त्याच्यावर आपण हे बिल्डरचं काम आणि हे काम आणि शाळेचं असं काम मिक्स होतं. पण ते सर्वज्ञ चक्रधर स्वामींच्या कृपेने होतंच. असं बांधकाम चालू आहे. घडी विटा आहेत मस्त भक्कम, मालही चांगल्या क्वालिटीचा वापरला जातो. आणि इकडे हा पहिलाच माळा आहे फक्त आताशी. इथे मंदिर आहे आणि मंदिराचे आरती सभा मंडप आहे. इथे स्वामींची पालखी निघेल आता आज उद्या. अतिशय सुंदर आणि प्रतिभावंत चक्रधर स्वामींची सुरचना 800 वर्षापासून भक्तांसाठी कार्यरत आहे. दंडवत प्रणाम.